ते निवेदन देतील. आपल्या मागण्या ज्या काय आहेत ते 6 जण मांडतील. आपण तिथं बाहेरच थांबायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. याच्या पलीकडे आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला हायकोर्टावर टीका करायची नाही किंवा दुसरं काही नाही. हायकोर्टाचा यात काही दोष नाही किंवा त्यांचा काही रोल नाही आहे. जे काय करायचं आहे ते फक्त आपल्याला त्या सेंटरबद्दलच बोलायचं आहे आणि तांत्रिक तुट्याच आपल्या मांडायचे. मी परत एकदा मागण्या वाचून दाखवतोय. मान्य असेल तर सगळ्यांनी हात वर करा. ठीक आहे. तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुन्हा घेण्याबाबत निवेदन प्रति रजिस्ट्रार महोदय, मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर, सर्किट बेंच कोल्हापूर. विषय 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी व परीक्षा केंद्रावरील गैरसोयीमुळे परीक्षा पुन्हा घेण्याबाबत विनंती. सविनय निवेदन असे की 16 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेल्या संबंधित परीक्षेत कोल्हापूर येथील 3 परीक्षा केंद्रे NIT, हराडे कॉलेज, मेन राजाराम कॉलेज. बरोबर. जगताप, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे. आमची काल 16 ऑगस्टला एक्झाम झाली टंकलेकरची. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं जेव्हापासून जाहिरात पडले तेव्हापासून प्रॅक्टिस करायला लागलेत आणि 6 महिने झाले, 6 ते 7 महिने झालं मुलं पेपर टू स्क्रीन प्रॅक्टिस करतायत. आणि अचानक तिथे गेल्यावर आम्हाला समजतंय की स्क्रीन टू स्क्रीन पेपर आहे, म्हणजे स्क्रीन टू स्क्रीन स्किल टेस्ट आहे. मग हे आधी पूर्वकल्पना ह्याची द्यायला पाहिजे होती. फर्स्ट शिफ्टला जो पॅसेज आलेला तो पॅसेज, मी फर्स्ट शिफ्टला होती, तो पॅसेज इतकी आकडेवारी होती की आम्हाला रिदम पकडता येत नव्हतं, स्पीड आमचं लागत नव्हतं. आणि सगळ्या तिन्ही शिफ्ट वाईज घेता म्हटल्यावर काठीने पातळी पण पॅसेजची तीच पाहिजे. प्रत्येक शिफ्टला वेगवेगळा पॅसेज होता आणि गोपनीयता राखली गेली नाहीये. त्यामुळं ही री एक्झाम व्हावी अशी आमची इच्छा आहे. 6 महिने झालं कितीतरी मुलांनी मेन्सच्या एक्झामवर पाणी सोडलं आणि का तर आपलं पॅसेज बसतो 20 पैकी 20 मार्क काही काही मुलांना मिळत होती आणि तिथे गेल्यावर 0 मार्क. हे कितपत योग्य आहे त्याचा विचार केला जावा आणि पुन्हा री एक्झाम व्हावी एवढीच विनंती आहे आमची. माझा काल पेपर होता बॉम्बे हायकोर्टचा स्किल टेस्टचा. तो माझा पुण्याला पडला होता, स्किल हब पुणे कोंढवामध्ये. तर तिथं आम्ही ज्यावेळी गेलो, म्हणजे मुळात हायकोर्टचा पॅटर्न कसा होता इथून मागे एक्झामचा, पहिला हार्ड कॉपी असायची, म्हणजे आम्हाला एक कागद यायचा तो आम्ही स्क्रीनवर बघून मारायचो. त्यामुळे याची आम्ही सवय 3 महिने केली होती. आणि अचानक काय सांगितलं गेले 4 दिवस अगोदर की 13 तारखेला ऑगस्टला की बाबा एक्झाम तुमची स्क्रीन टू स्क्रीन ऑनलाईन होणार आहे सॉफ्टवेअरला. मुलांच्यात गोंधळ राहिला तरी पण मुलांनी एक्सेप्ट केलं, ठीक आहे न्यायालयाने आता दिलेला आहे, आपण आता करू तिची तयारी. त्यामुळे सर आम्ही केली. पण तिथं गेलो बघतो तसं सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम, कीबोर्ड चांगला आहे एकदम स्ट्रक कीबोर्ड, बटन्स वगैरे पडत नव्हतं, स्टाफ कोऑपरेट करत नव्हता सर पूर्ण. म्हणजे पॅसेज आणि आता मेन म्हणजे कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे त्या हायकोर्टचे वैयक्तिक बाबा जबाबदारी होती की बाबा आपण जाऊन बघावं कीबोर्ड आहेत का नाही सुस्थितीमध्ये. आमचं वैयक्तिक मत आहे किमान बाबा 50% तरी कंडिशन मध्ये कीबोर्ड असावेत. कीबोर्ड पूर्ण सर 90% बाद झालेले कीबोर्ड, म्हणजे ज्याच्यामध्ये बटन्स पडत नव्हते किंवा हलत होते, काय होत होते. मला काय म्हणायचं सर, आमची आता ही स्किल टेस्ट आहे, स्किल टेस्टला जर कीबोर्ड चांगला प्रोव्हाइड केला तर आता आज आम्ही 1000 रुपये फी दिलेले आहे. आमचं वैयक्तिक मत काय सर, तुम्ही एक बाबा कीबोर्ड चांगले आणावे किंवा मीडियम लेवलचे कुठूनही मागवावे तुम्ही 1-2 दिवस आमच्या पुरते. चांगले कीबोर्ड दिले असते आमचा रिझल्ट चांगला उठला असता. आता कीबोर्डच नसल्यामुळे सर आम्हाला टाईपच करता आलं नाही काय. आता ऑल मी काय म्हणतो बाबा, माझा एकटाचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता, ठीक होता. आज आमची 200 जणांची बॅच होती, टोटली 200 जणांची फेल झाली सर. हे 200 जण असे नाहीत की सर काल उठले की आज टायपिंग करायला आले. आम्ही सर सन्मान करतोय हायकोर्टचा, त्यांनी फक्त या कंपनीकडे लक्ष द्यावं, ज्यांना टेंडर दिले त्यांना विचारावं की काय प्रॉब्लेम आले काय नाही, आणि एक्झाम सर रिकंडक्ट व्हावी. कारण की पूर्णपणे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यामध्ये स्पॅशलेची स्पष्टता सर काय नव्हती की बाबा कॉलम सेमी कॉलम काही सर ओळखत नव्हतं, एवढी स्पॅशल ब्लर होता. न्यायालयाने विचार करावा आमचा आणि एक्झाम सर रिकंडक्ट करावी एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी